बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. अजितदादांची ताकद आपल्याकडे यावी म्हणून घराबाहेर काळी जादू केल्याचं मोठं विधान रोहित पवार यांनी केलं, तर प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना पक्ष ताब्यात घ्यायचा होता असा खळबळजनक दावा देखील त्यांनी केलाय. रोहित पवारांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पक्ष ताब्यात घेण्याच्या रोहित यांच्या दाव्यात तथ्य नाही असं स्पष्टीकरण रोहित पवारांच्या आरोपांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलंय. खारगे समितीच्या अहवालात पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली नाही. तेजवानी आणि पार्थ पवारांनी केलेला व्यवहार चुकीचा असल्याचा 4000 पानांचा अहवाल विधिमंडळात सादर करण्यात आला. कांदा प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक घेतली. कांदा प्रश्नावर आता कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान कृषी विभागाच्या सचिवांच्या नेतृत्वाखाली एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई महापालिकेकडे इच्छामरणासंदर्भात 40 जणांनी अर्ज केले. इच्छामरणासंदर्भात स्पष्टता नसल्यानं पालिकेसमोर नवा पेच निर्माण झालाय. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांना पत्र देण्यात आलं. पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी तातडीनं कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सविस्तर बातमी पाहूयात. 10वी नापास अशोक खरातनं तंत्र, ज्योतिष आणि भोंदूगिरीतून करोडोंची माया जमवली होती. सिन्नरच्या मिरगावमध्ये त्यानं करोडोंची जमीन खरेदी करत काळ्या कारनाम्यांची लंका उभारली होती. इथेच त्याच्या भोंदूगिरीची फॅक्टरी सुरू होती. तंत्रमंत्र, अघोरी पूजा, काळी जादू आणि या सर्वाच्या नावाखाली भीती दाखवून महिलांचं लैंगिक शोषण सुरू होतं. आता भोंदू खरातच्या अटकेनंतर SITच्या चौकशीच्या फेऱ्यात खरातच्या मिरगावमधील माया महालपर्यंत पोहोचली आहे. इथेच त्याचं आलिशान फार्म हाऊस, ईशान्येश्वर मंदिराजवळ तारांचं कुंपण असलेली जमीन होती आणि याच ठिकाणी त्याची कृष्णकृत्य सुरू होती. त्यामुळे SITच्या तपासात या माया महालात दडलेलं सत्य समोर येणार असल्याचं बोललं जातंय. तर नेमकं हे प्रकरण काय होतं आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. खरातचा माया महल मिरगावमध्ये खरातच्या भोंदूगिरीची खरं तर फॅक्टरीच होती आणि 50 एकरात मोकळी जमीन होती. तिथे झुडपं होती. आलिशान फार्म हाऊस, मंदिर परिसरात कुंड असल्याची देखील आता पोलीस तपासात माहिती समोर आलेली आहे. पौर्णिमा अमावस्येला तो तिथे अघोरी पूजेचे प्रकार करायचा. पौर्णिमा त्यानंतर मंदिराजवळ अघोरी पूजा विधी तिथे व्हायची आणि विशिष्ट पूजेच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण त्याच्या मार्फत केलं जायचं. वाघ, साप दाखवून हे पूजा विधी पार पडायचे. त्यानंतर अघोरी पूजा विधीसाठी 5 नरबळी दिल्याचा संशय देखील व्यक्त होतोय. नरबळीनंतर मृतदेहाची विल्हेवाट इथेच लावली का असा देखील प्रश्न उपस्थित झालाय. ओष्णोजल, बोगस एल्विश मध इथेच बनत होतं असा देखील संशय आहे. त्यामुळे चिंचोके पॉलिशिंग करून इथेच विक्री केली का याचा देखील आता तपास पोलिसांकडून सध्या सुरूच आहे. तर अशा प्रकारे खरातचा हा एक माया महल होता आणि तिथे हे सगळे कारनामे त्याचे खरं तर सुरू होते. भोंदू अशोक खरातला कोणत्याही स्थितीमध्ये जिवंत ठेवण्यात यावं, त्याची गत जेफ्री एप्स्टीन सारखी होऊ नये यासाठी त्याला आता कायम कॅमेऱ्याखाली ठेवा अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. राज्यातील 38 आमदारांनी भोंदू खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्याचा दावा देखील आव्हाड यांनी यावेळी केला. धक्कादायक म्हणजे अशोक खरातच्या माध्यमातून काही जणांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचाही प्रयत्न केल्याचं आव्हाडांनी यावेळी सांगितलं. आणि म्हणून जेफ्री एस्टीनचं काय बाहेर येऊच नये म्हणून 1 मिनिटात 30 सेकंदासाठी अंधार होतो आणि जेफ्री एस्टीन मिठीला सापडतो. अशोक खरातचं असं काही होऊ नये. मी मुख्यमंत्र्यांना निवेदन करणार आहे की कायमच्या कॅमेऱ्यामध्ये अशोक खरातला ठेवा. अशोक खरातला जिवंत राहील याची व्यवस्था करा. कारण का अशोक खरातला मागच्या 20 वर्षातला महाराष्ट्रातल्या राजकारणातली इत्तंभूत माहिती आहे. मी अत्यंत खात्रीशीररित्या सांगतो आणि जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही माहिती आहे की अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला देखील सुरुंग लावण्यासाठी काही जण प्रयत्न करत होते.
अशोक खरातांकडे गेले होते पूजा घाला, वेळ येईल तेव्हा नाव उघड करू, आणि ही सगळी माहिती 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. बैठका झाला अशोक खरातांबरोबर झाल्या, आणि अशोक खरातांनी सांगितलं आम्हाला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, या तुकारामाच्या महाराष्ट्रामध्ये, ज्ञानेश्वराच्या महाराष्ट्रामध्ये, या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं. 38 आमदारांची लिस्ट आहे त्याच्याकडे जाणाऱ्या, करंगळ्या कापणाऱ्या. आता परवा मी बघितलं, उभा राहिलेलो इथे, एक जण एकेकाचं बोट तपासत होते. तू नाही ना कापून आला, तू नाही ना कापून आला. हा खरं विखे पाटील साहेब, म्हणजे मी तुमचंही बोट तपासणार आहे कालांतराने. अशोक खरात प्रकरणावरून दररोज नवनवे खुलासे होत असून अनेक प्रकरणं समोर येत आहेत. जितेंद्र आव्हाडांनी अशोक खरात प्रकरणावर विधानसभेत गंभीर आरोप केलेत. खरातनं पहिली हत्या 2007 मध्ये पत्रकार बाळू तुपेची केली असल्याचा आरोप केलाय. पोलिसांनी अशोक खरातला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलंय. आता आव्हाड यांच्या आरोपावर बाळू तुपे खून प्रकरणातील आरोपीच्या काकांनी स्पष्टीकरण दिलंय. बाळू तुपे खून प्रकरण आणि खरातचा संबंध नसल्याचं सनी रोकडे यांनी म्हटलंय. ह्या अशोक खरातला वाचवण्यासाठी अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला. ते साल होतं 2007 साली. नाशिकमध्ये अतिशय शांतपणाने ही सगळी चर्चा चालू होती की असा असा खून झाला, पण तेव्हा कोणी ह्याच्यावर हे घेतलं नाही, गांभीर्याने दखल घेतली नाही. त्याचा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मधल्या सदस्यांना अजून अटक का नाही झाली? त्या ट्रस्ट मध्ये आलेला पैसा कुठनं आला? जमिनीतनं आलेला पैसा कुठनं आला? कोणी कोणी कुठे कुठे जमिनी घेऊन दिल्या? सगळं ओपन आहे ना. हे सगळं महाराष्ट्राला समजू द्या. अशोक खरातला वाचवण्यासाठी मोठे मोठे पोलीस ऑफिसर 2-2 कोटी रुपये घेणार असतील. पोलीस आहेत ना 2 कोटी रुपये घेतलेले, त्यांचं काय करायचं? ज्यांनी जमिनी दिल्या त्यांचं काय करायचं? ज्यांच्या नावावर जमिनी आहेत त्यांचं काय करायचं? ट्रस्ट मध्ये आहेत त्यांचं काय करायचं? ते सह आरोपी आहेत ना, त्यांना काय माहित नव्हतं काय चालू आहे? आव्हाड साहेबांनी जे रोकडे कुटुंबावर जे खोटे आरोप केलेले ते बिनबुडाचे आरोप आहे. गेल्या 2008 साली बाळासाहेब तुपे आणि कुणाल रोकडे यांच्यामध्ये अंतर्गत काहीतरी वाद झाला. ते वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. हाणामारीत झाल्यानंतर त्यांच्याकडून घटना घडली का नाही घडली ती काय आम्हाला माहीत नाही. एक दुःखद बातमी. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं आज पहाटे दुःखद निधन झालंय. वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. नव्या पिढीला इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणाऱ्या इतिहास संशोधकांमध्ये डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. शिवकालीन इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा, संशोधनाचा, आस्थेचा विषय. मराठ्यांचा इतिहास हा त्यांच्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय असायचा. जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे राज्यानं एक ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि संशोधक गमावलाय. नाशिकमधील पेट्रोल पंपावर काल संध्याकाळी अचानक गर्दी वाढली. मर्यादित स्वरूपात पेट्रोल देण्यात येणार आहे अशी अफवा पसरल्यानं वाहन चालकांनी गर्दी केली होती. यामुळे पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल मिळणार नाही अशा वेगवेगळ्या अफवा छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास सर्वच पंपांवर अर्ध्या किलोमीटरपेक्षा जास्त रांगा लागल्या होत्या. नांदेडमध्ये देखील रात्री पेट्रोल पंपावर गर्दी झाली होती. विशेष करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी डिझेलसाठी कॅन घेऊन रांगा लावल्या होत्या. डिझेल मिळालं नाही तर शेतीची कामं थांबतील या भीतीनं शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची अफवा आणि भीती पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. जिल्हाधिकाऱ्यांनी घाबरून जाऊ नका, इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे असं आवाहन केलंय. तरी प्रत्यक्षात मात्र पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक पेट्रोल पंपांवर गर्दी वाढली आहे. मात्र पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता विनाकारण पेट्रोल पंपांवर रांगा लावू नये असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. पेट्रोल मिळणार नाही अशा वेगवेगळ्या अफवा संभाजीनगरात पसरलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केली आहे आणि यावेळी पेट्रोल पंपावर पुरेसा स्टॉक उपलब्ध आहे. मात्र नागरिकांनी गर्दी केल्यामुळे अडचणी वाढतील आणि स्टॉक लवकर संपेल अशी माहिती पेट्रोल पंप मालकांनी दिली. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं छोटे मोठे हॉटेल्स आणि धाबे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत सरकारनं तातडीनं लक्ष घालून दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली. कराड शहरात डंपरच्या धडकेत सुषमा किर्दते या प्राध्यापिकेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही वेळातच मलकापूर शहरात हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय तर पुणे बंगळुरू महामार्गावर खोडशी गावाजवळ तिसरा अपघात झाला असून त्यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. एकूण 3 तासात 3 वेगवेगळ्या ठिकाणी अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले. जळगाव शहरातील नितीन नाना काळे या तरुणाच्या खून प्रकरणातील संशयित श्याम तुकाराम सूर्यवंशी याची शनीपेठ पोलिसांनी धिंड काढली. जैनाबाद आणि दिनकर नगर परिसरात ही धिंड काढण्यात आली. नितीन काळे याच्यावर धारदार चॉपरनं वार करून श्यामनं खून केला होता. मुंबईतल्या घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या सीजीएस कॉलनीतील कम्युनिटी हॉल आणि 3 दुकानांना भीषण आग लागली. सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. भुसावळमध्ये श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. भुसावळच्या श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा केला जातोय. भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पावसाळा अवघ्या 2 महिन्यांवर आला असून मुंबईत अद्याप नालेसफाईच्या कामांना वेग मिळालेला नाही. महानगरपालिका प्रशासनानं मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी गाळ काढण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. मात्र अद्याप उद्दिष्टाच्या केवळ 1 ते 2% गाळ उपसा करण्यात आल्यानं यंदाही पावसाळ्यात मुंबईत तुंबण्याची शक्यता वर्तवण्यात येते. एप्रिलपासून मोठे नाले आणि मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामांना युद्धपातळीवर सुरुवात केली जाणार आहे. पत्रकार बाळू तुपेंच्या हत्येत अशोक खरातचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. जितेंद्र आव्हाडांच्या आरोपात तथ्य नाही असं म्हणत आरोपींच्या नातेवाईकांनी हे आरोप फेटाळून लावले. भोंदू अशोक खरात हा भाजपचा प्रचारक होता असं मोठं विधान संजय राऊतांनी केलंय. खरातचा वापर निवडणुकीत करून घेतला असा दावा देखील राऊतांनी केलाय. दरम्यान खरातला हे सर्वजण सहकार्य करत होते असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री विधानसभेत दिलेल्या निवेदनावर देखील राऊतांनी टीका केली. विजय वडेट्टीवार यांनी भोंदू खरात प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला. या संदर्भातील संबंधित पेनड्राईव्ह समोर आलं तर दोघा-तिघांची विकेट नक्की जाईल असा खळबळजनक आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. तसंच हे प्रकरण दाबलं जाईल आणि सोयीचं जेवढं असेल तेवढंच पुढे आणलं जाईल अशी टीका देखील त्यांनी केली. खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 2018 रोजी महायुती सरकारकडून मंदिरासाठी निधी मंजूर करण्यात आल्याचं समोर आलंय. या संदर्भात 31 मार्च 2018 रोजी GR काढण्यात आला होता. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी हा 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. ईशान्येश्वर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याखाली एक गुप्त विहीर असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या विहिरीचा वापर कशासाठी केला जात होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. खरातचं फार्म हाऊस आणि मंदिराच्या मधोमध असलेल्या विहिरीजवळ देखील खरात काही अघोरी पूजा करत होता अशी चर्चा आहे. महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातनं नाशिक जिल्ह्यातील मिरगावमध्ये मोठी माया जमवली आहे. आलिशान फार्म हाऊस बरोबरच आंब्याची मोठी बाग आहे. ज्या गावात प्यायला पाण्याची भ्रांत आहे अशा मिरगावमध्ये या भोंदूबाबासाठी आघाडी सरकारच्या काळात खास पाईपलाईन टाकून पाणी देण्यात आलं. अशोक खरात याचा PA रमेश हिंगेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र हे शिक्षक असलेले रमेश हिंगे मीडियासमोर आले. माझा आणि अशोक खरातचा कुठलाही संबंध नसून मी त्याचा PA नाही किंवा मॅनेजर नसल्याचं त्यांनी म्हटलं. रविवारी जेव्हा मला सुट्टी असायची तेव्हा मी मंदिरात स्वयंसेवक म्हणून जात होतो असं हिंगे म्हटले. सोलापुरात अशोक खरात विरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 4 हुतात्मा चौकात मनसेकडून खरात विरोधात आंदोलन करण्यात आलं. सांगलीमध्ये उकाड्यानं त्रस्त नागरिकांना आज पावसानं दिलासा दिला. सायंकाळी खरं तर काल सायंकाळी 7च्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. पण उष्णतेपासून मात्र नागरिकांनी मोठा दिलासा दिला.